नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत पाहावाच, पण त्याचबरोबर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची भाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार। या परिणामामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार, चला बघूया। पहिल्यांदा बघू आंतरराष्ट्रीय बाजार। जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा सध्या विचार केला तर बाजारभाव पातळी $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। जाणकारांच्या मते मे महिन्यात सोयाबीनच्या भावात जागतिक बाजारात सुधारणा होणार आहे आणि भाव पातळी $12.5 पर्यंत किंवा त्याही पलीकडे गेली तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। आता या घडामोडीचा सकारात्मक परिणाम हा देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार, कारण जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढला तर ऑफकोर्स देशात सुद्धा सोयाबीनचा भाव वाढण्याची संधी आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, आता मे महिन्यात जी सध्या सोयाबीनची विक्री ही आपल्याला 1,30,000 क्विंटलपर्यंत दिसत आहे, कुठे 1,20,000 क्विंटल, म्हणजे अलीकड पलीकड दिवसांमध्ये डिफरन्स होतोय। तर ही सोयाबीनची बाजारभाव पातळी आपल्याला मे महिन्यात 1,00,000 क्विंटलच्याही खाली येताना दिसणार आहे, ज्यामुळे अपेक्षित किंवा मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि ही जी तफावत आहे ही सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार। त्यामुळे मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये 100% सोयाबीनचा भाव वाढणार आहे। आता किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे की सोयाबीनचा बाजारभाव मे महिन्यामध्ये आपल्याला 4,800 पर्यंत जाताना 100% दिसणार आहे, पण 5,000चा भाव मिळेल अथवा नाही यासाठी थोडंसं आपल्याला भविष्यात काय घडामोडी घडतात हे बघणं गरजेचं आहे। तर विक्रीचा विचार मनात असेल तर 4,600चा भाव मिळाला तर इथं 50% सोयाबीनची विक्री करा, 4,800च्या भाव उर्वरित 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येईल याची शक्यता दिसत नाही। तर मित्रांनो, भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.